बदलत्या परिस्थितीमध्ये, बदलत्या काळामध्ये बऱ्याच बाबी आपल्याला हाताळणं अशक्य वाटतं किंवा कठीण वाटतं. अशक्याचं कठीण काही नसतं, पण त्या बाबतीत पुरेसं विचार झालेला नसतो, संस्कार झालेला नसतो किंवा त्याबाबत आपण प्रशिक्षण घेतलेलं नसतं, की आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःला असहाय्य मानून घेतो, की या परिस्थितीच्या प्रभावाखाली आपण वावरतो. एखाद्या गुलामाप्रमाणे, एखाद्या बळी गेलेल्या माणसासारखे आणि त्याच्यामुळे आपण पॉवरलेसपणे वावरतो आणि त्यामुळे तुझं तू, माझं मन निर्माण होतो. आणि माणूस मुळातच स्वार्थी प्राणी आहे आणि माणूस स्वार्थ साधणं हे त्याचं नैसर्गिक स्वरूप आहे, एक गुणधर्म आहे. आणि त्याने स्वार्थी का असू नये किंवा स्वार्थातून हे आयुष्य पुढे जात असतं. अहंकारातून आयुष्य पुढे जात असतं. पण भाजीत मीठ असावं असं स्वार्थ आणि अहंकार यांची गरज असते. पण बऱ्याच वेळा भाजी मीठ बनते, मीठ भाजी बनते अशा वेळेस मग समस्या निर्माण होतात. आजचा हा कार्यक्रम आहे ट्रान्सफॉर्मेशन ग्रुप आणि हॅपी ह्युमन फाउंडेशन यातर्फे घेतला जात आहे. ट्रान्सफॉर्मेशन ग्रुप म्हणजे हा घटस्फोटित लोकांचा स्वयंमदत करणारा ग्रुप आहे आणि ते एकमेकांना सपोर्ट करतात. तसंच हॅपी ह्युमन फाउंडेशन ही एक माणसाच्या ज्या गरजा आहे, त्या गरजांना त्यांना कसं सशक्त करता येईल यासाठी काम करणारी संस्था आहे. या संस्थेने आतापर्यंत तंबाखू, गुटखा किंवा व्यसनमुक्ती यावर काम केलेलं आहे आणि नुकतंच सिव्हिल हॉस्पिटलला या संस्थेने व्यसनमुक्ती पेट्या डोनेट केलेल्या आहेत. तर आजच्या ज्या वक्त्या आहेत त्या डॉक्टर स्वाती करकरे यांचं मी आपल्या ग्रुपवर स्वागत करतो. नमस्कार. आमच्या पिढीतल्या किंवा नवीन जनरेशनच्या लोकांना टी-टी-एम-एम तुझं तू, माझं मी हे सर्वसाधारणपणे खूपच माहीत आहे. कुठेही हॉटेलमध्ये गेलो, काही केलं, की सगळं शेअर करायचं. तुझं तू काय आहे ते बिल द्यायचं, माझं मी काय आहे ते बिल देणार. या दृष्टीने हे सगळं तुझं तू बघायचं, माझं मी बघायचं असं असतं. पण मग आपल्या जीवनामध्ये लग्नासारख्या गोष्टीमध्ये आपण तुझं तू, माझं मी असं करून चालेल का? ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला एक खूप सुंदर संस्कार आहे. आणि त्याकडे तसंच पाहिलं तर खूप गोष्टी सुखकर होतात. संस्कार या दृष्टीने जसं लहानपणापासून आपल्यावर इतरही अनेक संस्कार होत असतात, त्याचप्रमाणे हा पण एक संस्कार आहे. तर कशा दृष्टीने? तर यामध्ये समजून घेणं, जपणं, एकमेकांना जपणं, एकमेकांचे विचार जपणं, भरभरून जगणं आणि हे सगळे संस्कार, हे सगळे विचार, ह्या सगळ्या सकारात्मक गोष्टी पुढच्या पिढीला सुपूर्द करणं, तशाच पद्धतीने. कारण आपल्यात जर ही निगेटिव्हिटीच असेल, आपणच लग्न या संस्थेकडे वेगळ्या दृष्टीने बघत असलो, निगेटिव्ह दृष्टीने बघत असलो, तसेच विचार मांडले गेले घरामध्ये, तर अर्थातच पुढच्या पिढीला सुद्धा ते तसेच नकारात्मकच दिसणार आहेत आणि तसेच नकारात्मक किंवा निगेटिव्हच संस्कार होणार आहेत. त्यामुळे आधीच्या पिढीनी, मोठ्या माणसांनी ह्या सगळ्या संस्काराकडे सकारात्मकतेने आणि पॉझिटिव्हली पाहिलं पाहिजे. काही कारणास्तव हा संस्कार अंगीकारण्यास बाधा येते आणि मग काय होतं तर घटस्फोट. जेव्हा मी आता हे सगळं सांगितलं, की समजून घेणं, जपणं, जपणूक करणं, भरभरून जगणं ह्यामध्ये काहीतरी जर बाधा आली, कुठेतरी गडबड झाली, तर मग काय होतं तर घटस्फोट. आता हा का झाला? कुणामुळे झाला किंवा नक्की कशामुळे झाला? याला ना कारणं एक ना अनेक भरपूर असतात. पण दरवेळेला लक्षात ठेवावं, की टाळी दोन्ही हातांनी वाजते. मग तो घटस्फोट असो, समजून घेणं असो, काहीही असो, कुठेही बिनसणं असो, हे टाळी दोन्ही हातांनी वाजते. कधीही फक्त एकाची चूक आहे, एकाकडनं काहीतरी गडबड झालीये, असं नाही. पण मग आता काय करायचं? झाला घटस्फोट. ठीक आहे. निर्णय झालाय ना, मग मात्र डगमगायचं नाही. मग ती स्त्री असो वा पुरुष. आपण ठरवलंय ना, की आपल्याला काही कारणाने या व्यक्तीबरोबर, अमुक एका व्यक्तीबरोबर झाले आपले लग्न संस्कार झाले, पण जेवढं आपल्याला पुरेपूर ते नातं सांभाळता नाही आलं, ते नाही होऊ शकलं. पण मग आता आपण घटस्फोटाचा निर्णय घेतलाय ना, तर तो पूर्णत्वाला न्यायचा आणि त्यामध्ये डगमगायचं नाही. मग मी असं केलं तर काय होईल? तसं झालं तर काय होईल? मग खरंच पुढे जाऊन माझं कसं होईल? किंवा मुलं असतील तर मुलांचं कसं होईल? नाही, हा सगळा सारासार विचार करूनच हे सगळे निर्णय घ्यायचे असतात. आता आपण ओव्हरऑल पाहिलं तर आजकालच्या सगळ्याच मुली, मुलं तर आहेतच, पण मुलीसुद्धा आत्मनिर्भर असतात.
कमी जास्त प्रमाणात सगळंच शिक्षण, छंद, स्वप्न, करिअर या सगळ्यामध्ये भरपूर पुढे गेलेले आहेत. अगदी मुलांच्या बरोबरीने सुद्धा. त्यामुळे काहीही डावं-उजवं करणं, कमी जास्त करणं असं नाही. पण या बरोबरीनेच म्हणून ती चढाओढच ठेवायची का? कंपॅरिझन ठेवायची का? आणि त्यामुळे होणारे वाद असतील तर ते बघायचे का? तर नाही. हे सगळं परत दोघांनी जपायचं आहे. आणि आपण लग्न पहिल्यांदा करताना किंवा दुसऱ्यांदा जे काय, हे सगळ्या गोष्टींचा विचार करतोच ना, की जसं आपण मुलाचं करिअर, मुलाचं शिक्षण, मुलाची फॅमिली तसंच मुलीचं पण बघतो. मग ह्या गोष्टी पुढे त्या लग्न संस्कारात मध्ये का बरं येतात? बरं, आल्या तर आल्या, पण त्याचा बाऊ का करतो? तर तो व्हायला नाही पाहिजे. जसा पहिल्या लग्नात नाही व्हायला पाहिजे, तसंच पुनर्विवाह करताना सुद्धा या गोष्टींचा नक्की सखोल विचार झाला पाहिजे, की जसं आपण आपलं शिक्षण, नवऱ्याचं शिक्षण किंवा ईदर ऑर इथे फक्त मुलींच्याच शिक्षणाचं नाही, कुठल्याही बाजूनी दोघांचं शिक्षण, छंद, स्वप्न, करिअर दोघांनाही सगळं जपायचं आहे. तर ह्या सगळ्याचा विचार पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा दोन्ही वेळेला झालाच पाहिजे आणि मग तो पुढचा निर्णय घ्यायचा आहे. आणि मग वेगळं झाल्यावर त्या सोडायच्या का? का त्यांना पूर्णपणे फाटा द्यायचा? आणि त्यांच्याबरोबरच आपण आपलं आयुष्य अदरवाईज सुद्धा जगणार होतोच ना, लग्नाआधी सुद्धा. मग हा पण विचार करायचा, की आपण आधीच्या लग्नांमध्ये ह्यातलं काय-काय सोडलं, काय-काय जपलं, ह्याच्यात काय मध्ये आलं. मग पुन्हा जेव्हा लग्न करायचा विचार येतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचाही किती दोन्ही बाजूनी विचार करायचा आणि ह्या सोडायच्या का त्या बरोबर घेऊन कशा चालायच्या, हा पण विचार केला पाहिजे. ते पहिलं लग्न असो, नाहीतर दुसरं लग्न असो. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या कुठल्याही गोष्टीचा, या कुठल्याही इदर छंद असेल, शिक्षण असेल, स्वप्न असतील, याचा बाऊ करू नये. आणि लग्न करताना जसं पहिल्यांदा आपण म्हणतो, तसंच ह्या सगळ्या गोष्टींचा आधार असावा. तर आपण घटस्फोट झाल्यानंतर पुनर्विवाह का करतो आहे? समजा पुनर्विवाह करायची वेळ आली, निर्णय झाला आहे, तर का करतो आहे हा सगळ्यात आधी आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे, की हे का? आपल्याला परत हवंय का? तर का करतोय? फॅमिली प्रेशर आहे, पीअर प्रेशर आहे, सोसायटी प्रेशर आहे. मग हे आपल्यालाच हवं आहे का नको आहे? कशासाठी जबरदस्तीने करतोय का? या सगळ्या गोष्टींचा सखोल विचार करून पुनर्विवाह केला पाहिजे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये घटस्फोट आणि पुनर्विवाह काही नवखे नाहीत, खूप होत आहेत. पण मी एकच सांगेन, की जसं पहिल्यांदा सुद्धा लग्न करताना अनेक बाबींचा विचार केला जातो, तडजोडी असतात, तशाच दुसऱ्या विवाहात सुद्धा असतात आणि हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आपण पहिल्यांदा झालं ते नाही जमलं म्हणून आता दुसऱ्यांदा सगळं छानच होईल. अगदी आपल्या मनासारखंच फक्त असं दोन्ही बाजूंनी हा विचार करू नये. जशा पहिल्या लग्नांमध्ये काही तडजोडी होत्या, काही ॲडजस्टमेंट होत्या, तशाच पुनर्विवाहात पण असणार आहेत आणि ह्या दोन्ही बाजूंनी समजून घेतल्या पाहिजेत एवढं मात्र नक्की. आणि आयुष्य म्हणजे काय सगळं सुरळीत, सगळं सिंपल असं असतं का? प्रत्येक क्षणाक्षणाला, प्रत्येक आपल्या आयुष्यातल्या टप्प्यावर आपल्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीची तडजोड ही करावीच लागते. मग ती फक्त जोडीदाराबरोबर करतो का आपण? नाही. आपण आपल्या कामाच्या ठिकाणी करतो, आपल्या सोसायटीमध्ये करतो, आपल्या मित्र करतो, अनेक ठिकाणी करतो, नातेवाईकांमध्ये करतो. तर तसंच जोडीदाराबरोबरही करायला काय हरकत आहे? इतर फॅमिलीमध्ये करायला काय हरकत आहे? पण हे सगळं करताना जोडीदारामध्ये स्पष्ट संवाद हवा, की कुणी, किती, कशी आणि कुठे तडजोड केली गेली पाहिजे, कुठल्या लेव्हलपर्यंत. असं कुठल्याही क्षणी नाही झालं पाहिजे, की एकच व्यक्ती त्या नात्यामधला किंवा त्या फॅमिलीमधला कायम सगळ्या तडजोडी करत आला आहे आणि त्यामुळे त्रस्त आहे. तर तसं नाही. संवाद साधून, योग्य संवाद साधून या बाबतीत डिस्कशन होऊन संवाद साधून हे सॉल्व्ह करताच आलं पाहिजे.
पुनर्विवाह करताना किंवा इव्हन घटस्फोट घेताना सुद्धा जसं हे बघितलं जातं की मुलं आहेत की नाहीत, मुलं असतील तर त्यांचं पुढे काय होणार आहेत. तसंच पुनर्विवाहाच्या वेळेला सुद्धा मुलं आहेत का, त्यांची मानसिकता काय आहे. आता ही मानसिकता कशावर ठरणार आहे, तर सर्वसाधारणपणे त्यांच्या वयावर. जितकी मुलं लहान असतील तेवढी अर्थातच जसं लहान वयात लग्न झाल्यावर तुम्ही थोडी ऍडजस्टमेंट जास्त चांगली करू शकता ना, तसंच मुलांचं पण आहे. मुलं जर जास्त लहान असतील तर ते अर्थातच नवीन सिच्युएशनला, नवीन फॅमिलीमध्ये तुमच्या नवीन जोडीदाराबरोबर जास्त चांगल्या पद्धतीने ऍडजस्ट करू शकतील. आता ही तुम्ही पण ऍडजस्टमेंट करायची आहे आणि ही करायला तुम्ही तुमच्या मुलांना शिकवायचं आहे, की तुम्ही करता आहात तर ही ऍडजस्टमेंट त्यांनी पण करायची आहे. आणि ह्या दृष्टीनेच पहिल्यापासनं या बाबतीतला विचार झाला पाहिजे दोन्ही बाजूनी. तरच ते सुरळीत होणार आहे. नाहीतर त्यामध्ये परत खूप खटके उडणं, वादविवाद होणं, भांडण होणं आणि ते पराकोटीला जाणं आणि इदर साइडनी त्याबद्दलची कटुता येणं, हे होऊ शकतं. त्यामुळे मुलं असतील तर मुलांच्या बाबतीत कोणी कुठला कसा निर्णय घेतला पाहिजे, हे समजावून सांगणं खूप गरजेचं आहे. आता इदर साइडनी समजा मुलांना वडिलांचा ॲक्सेसच नाहीये किंवा काही कारणाने वडील नाहीच आहेत. तर ज्या नवीन व्यक्तीशी तुम्ही लग्न करणार आहात, पुनर्विवाह आहे, त्या पुरुषाला त्या मुलांनी बाबा म्हणावं का काका म्हणावं, काय म्हणावं, हे तुम्ही पहिल्यापासनं ठरवून अर्थातच मुलाचं वय काय आहे, यानुसार ते ठरवलं जातं. पण हा सगळा विचार पहिल्यापासून झाला पाहिजे आणि तसंच दुसऱ्या बाजूनी सुद्धा. आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे, की सगळं 100% तसंच होईल असं नाही. पण हा प्रयत्न नक्कीच झाला पाहिजे. तर ते सर्व फॅमिली सुसंगत होण्याच्या दृष्टीने नक्कीच हे फायद्याचं आहे. आता मुलांचं वाढतं वय, तुमचं वाढतं वय, या दृष्टीने याच्यामध्ये काय ॲडजस्टमेंट्स, काय-काय बदल केले गेले पाहिजेत. इदर साइडनी मुलांना पुनर्विवाहानंतर आई त्यांची किंवा वडील भेटणार आहेत का? ते त्यांच्याबरोबर राहणार आहेत का? ते किती वेळा भेटणार येऊन जाऊन? हा सगळा विचार आणि या दृष्टीने दोन्ही पालकांमध्ये, दोन्ही जोडीदारांमध्ये सुसंगती हवी. तर ह्या पुनर्विवाहाचा त्या मुलांवर सुद्धा विपरीत परिणाम होणार नाही. त्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होणार नाही. नाहीतर काय होतं, की ही जी पुढची पिढी आहे, मी जे सुरुवातीला सांगितलं, की हा जो अत्यंत चांगला विवाह संस्कार आहे, पॉझिटिव्ह संस्कार आहे, हा त्या पिढीवर निगेटिव्ह इम्पॅक्ट देऊ शकतो. कारण त्यांना काय वाटतं, आमच्या आई-वडिलांचं जमलंच नाही, घटस्फोट झाला, ते वेगळे झाले, भांडणच त्यांच्यासमोर आली. म्हणजे मग हे लग्न करणं हे काही चांगलं नाही. हे जर त्यांनी फार लहानपणापासून पाहिलं, तर अर्थातच आपल्या समाजाच्या दृष्टीने हे बाधक आहे. बरोबर की नाही? त्यामुळे त्यांच्यासाठी हे सगळं अत्यंत पॉझिटिव्हली आणि चांगल्या दृष्टीने मांडलं गेलं पाहिजे, त्यांच्यासमोर मांडलं गेलं पाहिजे आणि पूर्ण फॅमिलीमध्ये, मुलांमध्ये आणि दोन्ही जोडीदारांमध्ये ही सुसंगती राहिली पाहिजे. आणि हे सगळं करताना दोन्ही जोडीदारांमध्ये तुम्हाला नक्की ह्यातनं काय अपेक्षित आहे? काय हवं आहे? आपण जशी अदरवाईज सगळी छान नॉर्मल फॅमिली आहे तशीच हवी आहे की नाही शेवटी? हे सगळं छान गुण्यागोविंदाने आपण आधी जगणार होतो, तसं पुनर्विवाहानंतरही जगायला काय हरकत आहे? कशाला मनात काही अढी धरून ठेवावी? मागच्या वेळेला एक मुद्दा झाला होता, की नवरा-बायको जेव्हा सेपरेट होतात, तेव्हा मुलांवरती अधिकार काही झालं तरी सेपरेट झालेल्या आधीच्या पालकाकडे आहेच. ओके. सो त्यांच्या बाबतीतले निर्णय घेताना तरी मी नक्की सांगीन, की जरी तुम्ही विभक्त झालेले असाल, तरी त्यांच्या दृष्टीने चांगले विचार किंवा चांगले निर्णय घेण्यासाठी तरी तुम्ही तुमच्या विभक्त झालेल्या पार्टनर बरोबर तेवढा तरी संवाद ठेवला पाहिजे, की त्याला एक वाटतंय म्हणून तो एक करणार, मला एक वाटतंय म्हणून मी एक करणार. परत इथे तुझं तू माझं मी आलं म्हणजे सेपरेट झाल्यावर सुद्धा. तर ते कशासाठी? काही गरज नाहीये ना. तेवढ्यापुरता तुम्ही संवाद ठेवून आपण सेपरेट झालो असलो, तरी आपल्या मुलांसाठी आपण दोघं मिळून एकत्र विचार करून काहीतरी बेस्ट काय करू शकू, हा नक्कीच विचार केला पाहिजे. आता जेव्हा पुनर्विवाहाची वेळ येते, मी परत थोडंसं मुद्द्यावर येते. अ, स्त्री किंवा पुरुषाच्या दृष्टीने, की एका ठराविक वयानंतर आपण पुनर्विवाहाकडे कशा दृष्टीने बघतो?
की आपल्याला साथीदार हवा आहे जन्मभराचा, जोडीदार हवा आहे, सहचर, मित्र आणि ह्यामध्ये आधार सुद्धा. म्हणजे काही शारीरिक गरजा असतात, मानसिक गरजा असतात, पण ह्या पलीकडे जाऊनही आपल्याला त्या व्यक्तीबरोबर आयुष्य घालवायचं आहे, उरलेलं जे काय आपलं वय आहे, त्या दृष्टीने हा सगळा विचार करून पुनर्विवाहाचा विचार केला पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे, ज्या व्यक्तीशी आपण पुनर्विवाह करणार आहोत. आणि परत हेही सगळं कुणावर अवलंबून आहे? तुमच्या स्वतःवर का सोसायटीवर का केवळ तुमचे आई-वडील म्हणतायत परत लग्न कर, परत लग्न कर म्हणून करणार आहात? बहीण-भावंड म्हणतायत का काय? ह्यातल्या कुणाचं मत नक्की महत्वाचं आहे? अर्थातच आपण सगळ्या मोठ्यांचे विचार तर घेणारच आहोत. याबद्दलचा विचार करणारच आहोत. पण तरी सुद्धा यातनं पुनर्विवाहातनं तुम्हाला नक्की काय हवंय, हे तुम्ही आधी पक्कं ठरवलं पाहिजे. बरं, पुनर्विवाहानंतर मी जसं मुलांबद्दल म्हटलं, तसं त्यांचं वय, त्यांची समज, त्यानुसार त्यांना समजवणं दोन्ही बाजूनी. पुरुषाचे मुलं किंवा बाईची मुलं, जी कोणी ती एकत्र राहणार असतील, वेगळी राहणार असतील, तर त्यांच्या बरोबर आपण दोन्ही बाजू कशा पद्धतीने ॲडजस्ट करणार आहोत, त्यांना कसं ॲक्सेप्ट करणार आहोत आणि त्यांच्या बरोबर आपलं जीवन कसं सुखकर होईल, याचा नक्की विचार केला पाहिजे. आणि केव्हाही अचानक एक जादूची काडी फिरवून सगळं सुरळीत होऊन जाईल. आता ना एकदा माझ्या मुलीचं, माझ्या मुलाचं दुसरं लग्न झालं ना, की सगळं कसं नीट होईल हं. असे हे जे काही विचार असतात ना, ह्या फक्त परीकथेत असतात, नॉव्हेल्समध्ये असतात. असं काही नसतं किंवा आजकालच्या सीरियल्समध्ये. आजकालच्या सीरियल्सचे जर आपण उदाहरणं घेतली तर फारच गमतीशीर आहेत. सध्याचीच एक सीरियल लेटेस्ट प्रेमाची गोष्ट म्हणून जी आहे, त्याच्यातच मुलांबद्दलचंच एक आहे, की मुलगा आईकडे राहतो आहे सेपरेट झालेल्या आणि मुलगी वडिलांकडे आहे. तर ती आई त्या मुलाला वडिलांच्या विरुद्ध फितवतीये. तर हे करून ती काय मिळवतीये? तिलाही त्रागा होतोय, त्या मुलालाही बाप मिळत नाहीये, वडिलांना त्रास होतोय असं तिला वाटतंय, पण ह्याच्यातनं अचीव्ह काहीच होत नाहीये. त्यामुळे या सीरियल्स बघून तर म्हणजे आपण आपल्या आयुष्याचे निर्णय तर अजिबात घेऊ नये, त्या दृष्टीने तर अजिबातच चालू नये, हे 100%. कितीही काही झालं, तुमचं पहिलं लग्न असो, पुनर्विवाह असो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नात्यामध्ये पारदर्शकता हवी. विश्वास, प्रेम, जपणूक हे असायलाच हवं. या सगळ्या गोष्टी आधीचं लग्न असो, नंतरचं लग्न असो, एकमेकांचे छंद जोपणे, नात्यांमध्ये निरक्षीर विवेक जपणे, म्हणजे एकमेकांना गृहीत नाही धरायचं कुठल्याही गोष्टींसाठी. त्यातलं आपण एकमेकांसाठी काय जपायचं, त्यातल्या काय गोष्टी सोडायच्या. आता आपण म्हणतो स्वभावाला औषध नाही. बरोबर आहे. स्वभावातले काही गुणदोष ना आपण प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सकट ॲक्सेप्ट करत असतो. ते केले पाहिजेत. पण त्यातलं काय-काय धरून ठेवायचं आणि काय-काय सोडून द्यायचं, हे अर्थातच अनुभवावरनं येणार आहे. मलाही तसंच आलंय. मी पण काही खूप वरनं टपकलेली नाहीये. पण तरीसुद्धा हे अनुभव घेऊन जो शहाणा होतो ना, तो माणूस. त्यामुळे आपल्या अनुभवांवरनं आपल्या आधीच्या नात्यामध्ये काय झालं, कुठे चुकलं. मी जसं म्हटलं, की टाळी एका हाताने वाजत नाही. आपलं पण चुकलं असणार आहे, दुसऱ्या व्यक्तीचं पण चुकलं आहे, पण ते कुठे चुकलं, का चुकलं? आता कधीतरी एखादा संदर्भ येतो. अ, नवरा-बायकोंमध्ये काहीतरी वादविवाद होतो, ताणतणाव येतो हे ते. नवरा किंवा बायको, लेट्स से तो म्हणतो, की "हो, हिच्या बाबतीत आधी पण असंच झालेलं होतं बरं का. अमुक-अमुक एक्स-वाय-झेड होती." तर मग ह्याच्यात वॉर्निंग काय आहे? कॉमन कोण आहे? आधीची बायको आणि ही बायको समजा भेटलेल्या नाहीयेत किंवा आधीचा नवरा आणि हा नवरा भेटलेले पण नाहीयेत. जर तीच सिच्युएशन, तसाच प्रॉब्लेम परत येत आहे, तर त्यातला कॉमन फॅक्टर कोण आहे? तुम्ही. मग बदलायला कोण पाहिजे? हा विचारात करायला पाहिजे. हे नक्की. ह्या बाबतीत नक्की सखोल करायला पाहिजे, की जर तशीच सिच्युएशन परत येत आहे, तर ह्याच्यात कुठे गडबड आहे बरं? कोणाचं चुकलं आहे किंवा कुणाच्या बाजूनी काहीतरी गडबड होतीये आणि त्या चुका, ती गडबड परत होऊ न देणे, कुठल्याही जोडीदाराला दोष देण्याआधी स्वतःकडे त्याबद्दल डोकून बघा, की "अरे, हे असंच परत का होतंय? हीच सिच्युएशन, असेच संवाद, असेच वादविवाद हे का बरं होतंय बरं?" सो या बाबतीत आपल्या जोडीदाराच्या बाबतीत जास्त जागरूक राहणं, त्या बाबतीत नवीन-नवीन शिकणं, आत्मसात करणं,
त्या बरोबरीनेच आपल्या जोडीदाराबरोबर आपले कलागुण, छंद, व्यवसाय सगळं जपणं, त्याचेही जपणं. जशा आपल्या आवडी-निवडी आहेत, तशा त्याच्याही आहेत. त्याच्या बरोबरीने आपण काही करू शकलो, तर अर्थातच आपलं जीवन पण खूप अजून सुखकर होणार आहे. जास्तीत जास्त सकारात्मक विचार ठेवणं आणि हेल्दी माइंड, हेल्दी बॉडी ह्या गोष्टीकडे कायम लक्ष ठेवावं. कारण तुमचे नुसते सकारात्मक विचार नाही, तर आपला फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस, पीस ऑफ माइंड हे ज्या ठिकाणी जपलं जात आहे, जिथे साठवून ठेवलं जात आहे, त्याकडे आपल्याला जास्त विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने जगलं पाहिजे. आणि आता अगदी लेटेस्ट चतुरंगमध्ये दर शनिवारच्या चतुरंगमध्ये या बाबतीत खूप छान आर्टिकल्स येत असतात, लेख येत असतात. अनेक समुपदेशक, सायकॉलॉजिस्ट खूप छान-छान आर्टिकल्स लिहीत असतात. त्यातच एक लेटेस्ट याच्यामध्ये असं होतं, की लग्न म्हणजे एक फायनल डेस्टिनेशन नाहीये, की तो एक पाडाव आहे. हे लक्षात घ्यावं. पुढे जाऊन नातं फुलेल, उमलेल की संपेल. पण आपल्याला संपलेलं हवंय का नातं परत? आपल्याला फुललेलं हवंय, जपलेलं हवंय, छान उमलणारं हवं आहे. पण आपण ह्या पडावावर आलोय, तिथून पुढे कसं जायचं? कुठल्या-कुठल्या टप्प्यावर, वेगळ्या-वेगळ्या त्या पडावाच्या वेगळ्या-वेगळ्या टप्प्यावर आपण कसं-कसं वागत गेलं पाहिजे, कशा दृष्टीने बदल घडवत गेले पाहिजेत आणि आपल्यात, आपल्या जोडीदारात बदल घडवत आणताना ते सुसंवाद ठेवून बदल घडवत गेले पाहिजेत, हे मात्र नक्की. यासाठी तुम्ही किती प्रगल्भ आणि लवचिक आहात, यावर हे सगळं नक्की अवलंबून असतं. आणि कसं आहे ना, गॅरंटी कुणीच कशाची देऊ शकत नाही. देव सुद्धा आपल्याला गॅरंटी देऊन पाठवतं का हो? की गॅरंटीड हा माणूस एवढी वर्ष जगणार आहे. गॅरंटीड या माणसाला हे आजार होणार नाहीयेत किंवा अमुक एक होणार आहे. नाही ना. आपण कुठल्याही बाबतीमध्ये, कुठल्याही पेशामध्ये आता मी डॉक्टर आहे, कोणी वकील आहेत, कोणी आर्किटेक्ट आहेत. कुठल्याही बाबतीमध्ये आपण कसली गॅरंटी नाही देऊ शकत आणि आपण मागूही नाही. पण आपण आपापल्या परीने त्या नात्यासाठी, ह्या जीवनासाठी काय-काय सकारात्मक करू शकू, याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता मी आधी मुलांच्या बाबतीत थोडंसं बोलता-बोलता एक म्हटलं, की आधीच्या आपल्या सेपरेटेड पार्टनर बरोबर आपण संवाद ठेवला पाहिजे, आपल्या मुलांच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी. तर माझ्या मुलाच्या बाबतीत सुद्धा तसं होतं. मला त्याचा आधी लहानपणी पासपोर्ट अगदी बाळ असताना जेव्हा आपण काढतो तेव्हा 5-5 वर्षाचा मिळतो ना. दर 5 वर्षांनी रिन्यू करायला लागतो. तर 5 वर्षांनी रिन्यू करायची जेव्हा वेळ आली, मी ऑलरेडी माझ्या नवऱ्यापासून सेपरेटेड होते. तर पासपोर्ट म्हणजे त्याच्या बर्थ सर्टिफिकेटवर अर्थातच त्याचं वडील म्हणून नाव आहे, सही लागते. तर आता मी कसं कॉन्टॅक्ट करणार? सुदैवाने आमच्या एका कॉमन फॅमिली फ्रेंडच्या थ्रू मला कॉन्टॅक्ट मिळाला. माझ्या सुदैवाने माझ्या आधीच्या नवऱ्यानी फार काहीही काकू न करता सही पण दिली. पण हे असं का अदरवाईज सुद्धा घडू नये? आपण त्याच्या नंतरच्या बायकोबद्दल किंवा नंतरच्या पार्टनर बरोबर सुद्धा चांगले संबंध किंवा कम्युनिकेशन ठेवू शकतो ना. हरकत काय आहे? तसं ठेवलं तर अर्थातच सगळ्यांचंच जीवन सुखकर होणार. म्हणजे आधी तर ताणतणाव, चिड कटकट, मारामारी, भांडणं होतीच. पण ती नंतरही कशाला कॅरी फॉरवर्ड करायची? गरजच नाहीये. आता ह्या बाबतीत ना आम्ही गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये गेलो होतो. तेव्हा आमच्या ओळखीच्यांची भाची होती माझ्या मते ती. इंडियनच आहे. तिचा डिव्होर्स झालेला. ती डेंटिस्ट आहे. तिचा नवऱ्याचा काहीतरी वेगळा बिझनेस आहे. त्यांची मुलगी कधी नवऱ्याकडे राहते, कधी हिच्याकडे राहते. आता ऑस्ट्रेलियन कायद्यामध्ये इतकं छान आहे, की तुम्हाला डिव्होर्स घ्यायच्या आधी तुम्ही तुमच्या मुलाची परवरिश, त्याची जडण-घडण, त्याचं शिक्षण, त्याचं पुढचं सगळं आयुष्य तो मेजर होईस्तोवर तुम्ही दोघं मिळून काय करणार आहात, काय अरेंजमेंट्स करणार आहात, फायनान्शियल, फिजिकल सगळं. हे एक एग्रीमेंट करायला लागतं. आणि त्यानुसार ही एक सिस्टम इतकी छान आहे, त्यांचा लॉ तसा आहे. त्यामुळे ही डेंटिस्ट बाई जेव्हा तिला कॉन्फरन्सला जायचं असायचं, तेव्हा ती शांतपणे मुलगी वडिलांकडे जायची, राहायची. म्हणजे आम्ही तिला भेटायला गेलो होतो, तेव्हा सुद्धा ती म्हटली, की "नाही, ती ना त्याच्याकडे गेली आता. त्याची आई आली आहे, भावंडं आली आहेत. त्यांना भेटायला गेली आहे." लकीली त्याच कॉमन लोकॅलिटीमध्ये ते राहत होते. तिथे गेली, त्याच्याकडे खेळली, थोड्या वेळाने ती घरी आली. आता ह्या गोष्टीचा ना आपल्याला इथे फार अप्रूप वाटतो, की "अय्या! हे असं कसं?" पण आपल्याकडचा लॉच वेगळा आहे. आपल्याकडे असं होणं शक्य आहे का?
कदाचित नाही. ऑस्ट्रेलियातला लॉ असा आहे. आता मी काही लॉ तज्ञ नाही. पण तिथला लॉ असा आहे कारण तिथल्या स्त्रिया सुद्धा तेवढ्या सक्षम, निर्भर, स्वनिर्भर, कमावत्या सगळ्या आहेत. त्या मुलांची तेवढीच इक्वली काळजी घेऊ शकतात. आपल्याकडे जो कायदा केलेला आहे तो सर्वसाधारण जनतेला संबोधून ज्याला ज्या कॅटेगरीला किंवा कॅटेगरीला म्हणण्यापेक्षा ज्या समाजाच्या अ, विभागाला जास्त फायदा होऊ शकेल या दृष्टीने घटस्फोटाचा कायदा केलेला आहे. यामध्ये फक्त प्रॉब्लेम काय होतो की ज्या समाजाच्या स्तरापर्यंत बायकांपर्यंत म्हणजे सगळे नवरे जनरली त्यांचं असतं की हो सगळा घटस्फोटाचा आणि पोटगीचा कायदा बाईच्या बाजूने आहे, बाईच्या बाजूने आहे. कारण अजूनही आपल्या समाजामध्ये बाई ही खूप पिचलेली किंवा लार्जली आहे. त्यामुळे सर्वसाधारण तसं बाईच्या दृष्टीने आहे. पण दुर्दैवाने त्या समाज घटकापर्यंत, त्या स्तराच्या बायकांपर्यंत हा कायदा न जाता ज्यांना ऍक्सेस आहे ना, त्या त्याचा गैरफायदा घेतात. आणि त्यामुळे आपला लॉ बदनाम होतोय. अर्थातच कालानुरूप काही गोष्टी बदलायला हव्यात, नाही असं नाही. पण मी जसं म्हटलं, की मी काही लॉची तज्ञ नाहीये. पण मी त्यातनं गेलीये. त्यामुळे मी हे जवळून पाहिलं आहे. आणि येस, आहे आपला कायदा बऱ्यापैकी बाईच्या बाजूनी. म्हणून काही पुरुषांच्या बाजूनी काहीच नाहीये का? आहे की. आणि मेजॉरिटी ऑफ द टाइम्स असं दिसतं, की खरंच अ, बायकांना ह्या कायद्याची असावी गरज हे अनेक स्टडीज किंवा उदाहरणं आणि ह्याच्यावरनं लक्षात आलं असेल. म्हणून हा कायदा तसा गेला असेल. आणि म्हणून ऑस्ट्रेलियन कायद्याचं आपल्याला असं अप्रूप वाटतं, की अरे हे असं आहे, की नवरा आणि बायकोनी घटस्फोटानंतर सुद्धा त्या मुलांची इक्वली काळजी घ्यायची. हे किती चांगलंय. हे आपलं आपण आपल्या स्तरातल्या लोकांना, आपल्या मुलांना आपण हे शिकवू शकू का? आपण हा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. आपल्या समाजामध्ये, आपल्या शिकलेल्या स्तरामध्ये आता घटस्फोट, पुनर्विवाह हे खरंच खूप वाढत आहेत. मी जसं म्हटलं, की सगळ्या स्त्रिया, पुरुष आता ऑलमोस्ट इक्वल शिकतायत, आत्मनिर्भर होत आहेत. तर हे का पुढे होऊन आपण आपल्या लेव्हलपर्यंत करू शकतो की. आपण आपली काळजी घेऊ शकतो, आपण आपल्या मुलांची काळजी घेऊ शकतो आणि ह्या दृष्टीने सुदृढ समाज पण होऊ शकतो. आणि मुलांमध्ये लग्न, घटस्फोट, पुनर्विवाह याबद्दलच्या निगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह विचार जाण्यापेक्षा यातूनही चांगलं घडू शकतं. तुम्हाला तरी सुद्धा परत चांगले वडील किंवा काका किंवा चांगला जोडीदार फॅमिलीमध्ये नक्की मिळू शकतं. हे का नाही दाखवून देऊ शकत आपण? तर माझ्या मते हे सगळं तुझं तू, माझं मी असं नुसतं करत बसण्यापेक्षा ना, आपण सगळ्यांनी मिळून, एकत्र येऊन हे का करू नये? असा मला मेन मुद्दा आज इथे मांडायचा आहे. नव्या पिढीचा ह्या सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. तर तो नीट चॅनलाइज जर आपण करू शकलो ना, मोठी पिढी माझ्या मते, तर आय थिंक हे सुखकर होईल सगळ्यांसाठीच. आपण काही गोष्टी टाळू तर शकत नाहीत. म्हणजे आपण जबरदस्ती जर कुणी घटस्फोट घेण्याच्या विचारात असेल, तर जबरदस्ती नाही, नाही, चांगलं नाहीये, घटस्फोट घ्यायचाच नाही, असं नाही करू शकत. पण ठीक आहे, घेणार असलो तर तो पुढे निभावून कसा न्यायचा आणि त्यातनं चांगलं कसं होईल याकडे आपण खरं पाहिलं पाहिजे. धन्यवाद ताई. मी नमस्कार. डॉक्टर अनिता भोळे. एक आई म्हणून मुलींना काय सांगावं या विषयावर असं मला तुला विचारायचं होतं. ओके. एक आई म्हणून आई जसं सगळा सर्वसाधारण सगळे संस्कार करते मुलांवर, तसंच एक तर लग्न हा सगळ्यात आधी खूप चांगला संस्कार आहे. यातनं आपण पुढची पिढी घडवणार आहोत. सगळ्या समाजासाठी हे पूरक आहे, हे सगळ्यात आधी सांगितलं पाहिजे. पण मी जसं आता सरांना पण म्हटलं, की समजा घटस्फोट घ्यायची वेळ आली, तर हा काही खूप वाईट प्रकार आहे किंवा रोग आहे असं न बघता सगळ्यात आधी हा लग्न संस्कार आहे तो दोन्ही बाजूनी तेवढाच टिकवला जातो आहे का हे बघून. पण तू तुझ्या मुलीला जर सांगणार असशील की तू तुझ्या बाजूनी सगळं करतेयस ना 100%, नक्की खात्री आहे ना, तू काही प्रयत्न केलेस का तुझ्या बाजूनी काही बदल घडण्यासाठी सकारात्मकतेने, पण तरीही नाही होत आहे, तर ठीक आहे, घटस्फोट घ्यायचा असेल तर घे, पण त्याच्या पुढे काय? पुढच्या आयुष्याचा काय विचार केला आहेस? ह्याबद्दल नक्कीच वेळेवर एज्युकेट करणं आणि परत अगेन
हे की पुनर्विवाह केलाच पाहिजे का? तर ते कुठल्या टप्प्यावर, कधी, किती लवकर, उशिरा ह्याबद्दल नक्कीच ओपनली चर्चा व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने मुली आजकाल विचार मांडतात त्यांच्या, तर येस. थोडंसं रिलेशनशिप कोशंट आत्तापासून डेव्हलप आपण तर करतोच, की अडचण नको हो. यायला. पण तरी आणखीन काही सुटतंय का असं विचारायचं होतं मला, की अजून आणखीन काही नवीन पिढीच्या दृष्टीने आपल्या जुन्या पिढीला काही आता विचार. हो, आपल्याकडे सुद्धा पाश्चात्य ह्याच्याप्रमाणे लिव्ह इन रिलेशनशिपचं आलं आहे. तर तुम्ही ते ऍक्सेप्ट करणार आहात का? ते ऍक्सेप्ट केलं तर त्यातनं येणारे प्रॉब्लेम्स आणि लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे आताची पिढी म्हणते की मग जाणून बघितल्याखेरीज कसं डिसिजन घेणार? मग लग्न करायचंच की नाही? बरोबर. म्हणजे एकीकडे आपण म्हणतोय की तुम्ही सखोल विचार करा, समोरच्या व्यक्तीला जाणून घ्या, ओळखून घ्या, म्हणजे जेणेकरून पुढे प्रॉब्लेम येणार नाहीत. पण मग ते किती राईट. टाइम आणि कुठल्या दृष्टीने तुम्ही प्रॉब्लेम्स बघतात? ते प्रॉब्लेम्स आहेत का आधी आयुष्यात? एक्झॅक्टली. हां. करेक्ट. ओके, ते ओके. थँक यू. आजच्या पिढीला ते प्रॉब्लेम्स वाटतायत, पण ते प्रॉब्लेम्स आहेत का? नाही आहेत आणि नसतील तर ते आणि असतील तर ते कसे सोडवले पाहिजेत? दोन्ही बाजूनी हा विचार केला पाहिजे आणि हे शिकवलं पाहिजे. ही शिकवण्याची थँक यू. भूमिका कोणी पार पाडावी? ही शिकवण्याची भूमिका कोणी पार पाडावी? पालकांनी, पालक बऱ्याच वेळा अनुभवी अनुभवी पालकांनी, काका, मावश्या, मामांनी, आजी-आजोबांनी नाही, कारण त्यांची पिढी अजून खूप आधीची आहे. त्यांच्यावरचे संस्कार खूप वेगळे आहेत. त्यामुळे आपण आजी-आजोबांना सांगायला गेलो म्हणतील, "छे, छे, छे, काहीतरी काय लिव्ह इन?" अशा इथूनच आधी सुरुवात होईल. अशा वेळेस समुपदेशकाचा उपयोग कसा करून घ्यावा याबद्दल आपण काही सुचवाल का? समुपदेशकाचा नक्कीच उपयोग होईल जिथे पालकांकडून काही समजावलं जात नाही इनफ. जसं आपण म्हणतो ना, की मुलं शाळेत टीचरचं ऐकतात, घरी आई-वडिलांचं ऐकत नाहीत. तसं ह्या बाबतीत सुद्धा आई-वडिलांचं ऐकत नाहीत, तेव्हा समुपदेशक पाहिजे. नक्कीच. त्याचा नक्की उपयोग होईल. आणि त्यांच्या क्वेश्चनसाठी मला वाटते, की मुलांना आधी प्री मॅरेज काउन्सिलिंग करून घ्यावे. हो. त्यात खूप खूप उपयोग होतो. हो, तुम्ही काउन्सिलिंगचं म्हणालातच आत्ता. येस. त्यात मला असं वाटलं, की प्री मॅरेज काउन्सिलिंग करून घेणं हे फार गरजेचं आहे. हो. म्हणजे जिथे आपण पालक म्हणून जिथे एक मर्यादा येते, तेव्हा पुढे काउन्सिलिंग इज अ व्हेरी गुड ऑप्शन. प्रश्नच नाही. प्री मॅरेज फिटनेस आपण असे म्हणू शकतो, की आपण हेल्थबद्दल बोललात. हो. मानसिक आरोग्य, भावनिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, आध्यात्मिक आरोग्य. समस्या काय आहे यापेक्षा समस्येला हाताळण्यामध्ये आपण सशक्त आहोत का? ह्याबद्दल आपण जे काही मांडले मुद्दे ते महत्त्वाचे आहे आणि तडजोडबद्दल आपण बोललात, वाद, भांडण याचे हाताळण्याबद्दल आपण बोललात, ह्या बाबी फार महत्त्वाच्या आहे. आणि पारदर्शकता आणि नातं ॲक्चुअली हो. माणसाच्या ज्या गरजा आहेत, त्या गरजा म्हणजे नातेसंबंध आणि एकमेकांना प्रेम करणं किंवा एकमेकांना समजून घेणं, ह्या गरजांकडे काही वेळा आपण म्हणजे नवीन पिढी कदाचित अपरिपक्व आहे का असं काही वेळा वाटायला लागतं. मग अशाच पालकांची भूमिका काय असावी? आपल्याला आणखीन एक आलंय फ्रॉम लास्ट 45 मिनिट्स वी आर टॉकिंग अबाउट रिमॅरेज बट ओनली अबाउट डिवोर्स पीपल. बट आय थिंक वी शुड थिंक अबाउट विडो वुमेन ऑल्सो. हो, हो. म्हणजे मी जसं म्हटलं एका वाक्यामध्ये खरं आलं होतं माझं, की त्या मुलाला वडील नाहीच आहेत किंवा आई नाहीच आहे. तर अशा वेळेला काय करावं? तर अर्थातच आपण जीवनाच्या कुठल्या टप्प्यावर रिमॅरेजचा विचार करतो आहोत आणि त्यानुसारच आपल्याला आपल्या जीवनाबद्दल, आपल्या मुलांबद्दल तो विचार करायचा आहे ना. जर विडोड आणि म्हणजे इधर नवरा किंवा बायको गेलेली आहे, तरी सुद्धा आपण जर रिमॅरेजचा विचार करत असलो, तरी हे सगळे मुद्दे आहेतच. म्हणजे त्यामध्ये भावनिक इन्व्हॉल्वमेंट नक्की जास्त आहे. वादविवाद, भांडणं पटत नाही, यामुळे तुमचा जोडीदार तुमच्याबरोबर नाहीये असं नाहीये. काही आजार, काही ॲक्सिडेंट किंवा इतर कारणामुळे त्यामुळे तुमच्या भावना अजूनही आहेत. पण आता यू हॅव टू फेस द रिॲलिटी. आणि मी जसं म्हटलं, की तुम्हाला रिमॅरेज नक्की कशासाठी करायचं आहे, हा प्रश्न आधी स्वतः तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. आणि देन टेक द डिसिजन. ही भूमिका फार महत्त्वाची आहे, की रिमॅरेज कशासाठी करायचं आहे? म्हणजे रिमॅरेज करताना तुमची भूमिका काय? तुमचे उद्देश काय?
आणि तुम्हाला पुढे कशा पद्धतीचं आयुष्य जगायचं आहे. आणि शेवटी आपण जे म्हणाला, की विवाह करणं ही एक प्रक्रिया आहे. ते फायनल अल्टिमेट एम नाहीये. तर त्या दृष्टीने याकडे पाहावं आणि आपल्याला आयुष्य कशाप्रकारे पुढे न्यायचं आहे, हे आपण जे म्हटलं हे फार गरजेचं आहे आणि त्याच दृष्टीने आपण पाहायचा प्रयत्न करायचा. बऱ्याच वेळा विवाह झाला म्हणजे आता आपण अडकलो. आता सुखाने अशा पद्धतीने पाहिलं जातं आणि हे पाहताना भावनांक जो असतो तो त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. भावनांचा दृष्टिकोनातून विचार केला जातो आणि या भावना बऱ्याच वेळा माणसाला आंधळं बनवतात, की असुरक्षितता किंवा असंतुलित भवितव्य किंवा काय होईल माहिती नाही आणि मग अशा स्थितीमध्ये नको ते केलं जातं आणि हवं ते केलं जात नाही. आणि कदाचित मग आपण परत त्याच चुकीकडे वळत जातो. म्हणजे जे बरोबर. आधी होत होतं त्याच बाजूनी म्हणजे जर काही कारणाने तुमचा पार्टनर गेला आहे, विडोड आहे, विडोवर आहे, तर तुम्ही जो पार्टनर निवडणार आहात, तो पण विडोड आहे का? का डिव्होर्सी आहे का काय? हा सुद्धा मुद्दा येतो ना त्याच्यात. बरोबर. तर पुनर्विवाहातला पार्टनर निवडताना सुद्धा हे पण सगळे विचार केले पाहिजेत. की पहिलं लग्न असो किंवा दुसरं, कधी-कधी असं होतं की बरेचदा भांडणं नातेवाईकांमुळे होतात. म्हणजे आपापसात प्रॉब्लेम्स नसतात, पण कोणीतरी कोणाला तरी मिसट्रीट केल्यामुळे आणि हे सहसा बाईच्या वाट्याला जास्ती येतं. कारण की ती आपलं घर सोडून आपला कबिला सोडून इकडे आलेली असते. त्या अशा बरोबर. वेळेला जसं तू म्हणालीस बाकी विचार करणं आहे किंवा समजून घेणं आहे, याच्याच बरोबर त्या प्रेमाबरोबर इतकीच किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्ती मला महत्वाची वाटते ती म्युच्युअल रिस्पेक्टची भावना. ॲब्सोल्युटली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टू स्टँड बाय युअर स्पाउस. स्पाउस. येस. जर का ऑल तुम्हाला थिक अँड दिसतं थिन. हां. जर का तुम्हाला दिसतं आहे, की आपल्याच फॅमिली किंवा एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये कोणीतरी आपल्या बायकोचा उपमर्द करत आहे किंवा तिला टोमणे मारले जातायत आणि हे गमतीच्या नावाखाली वारंवार होत असेल, तर होत मला असं असेल. वाटतं, की एखाद 2 वेळा यू कॅन लेट इट स्लाईड. पण अदरवाईज हे काम नवऱ्याचं आहे, की यू हॅव टू स्टँड बाय युअर वाईफ आणि यू हॅव करेक्ट. टू प्रोटेक्ट हर देअर. म्हणजे येस. तिने काहीतरी म्हणून तिला उद्धटपणाचं लेबल लागण्याऐवजी हे तू पण बघितलं म्हणजे त्या नवऱ्याकडनं केलं गेलं पाहिजे. मी नवरा यासाठी म्हणते कारण की सहसा अजून तरी आपला समाज असा आहे, की विशेष करून जावयाला बाईच्या कोणी बाबतीत हां, असं जास्त होतं. हां. जावयाला कोणी असं काही करत नाही. जावयाला नेहमीच चांगलं वागवलं जातं आणि उलट भाकतच असतात. म्हणजे आणि आपली मागची पिढी आपण बघा तर ते त्यांचे जावई आता त्यांच्या घरात येऊन 30-35 वर्ष जरी उलटलेले असले तरी ते टेन्शनमध्येच असतात ती माणसं. आपले आजी-आजोबा वगैरे बघाल तर जावई आला की वेगळंच असतं ते जरा घरातलं वातावरण. त्याच्यामुळे मी बायकोच्या दृष्टीने म्हणते, की आय थिंक दॅट इस अल्सो बरोबर. व्हेरी इम्पोर्टंट. स्टँड हो. बाय युअर स्पाउस. सी दॅट ॲब्सोल्युटली. मी जसं म्हणजे सुरुवातीलाच म्हटलं, की आधी ह्या सगळ्यामध्ये समजून घेणं एकमेकाला आणि त्याबरोबर साथ देणं एकमेकांची, हे पण आलं. आणि आता हे जे तरुण पिढीबद्दल म्हटलं जातं, मला वाटतं हा पण एक आहे इश्यू, की आता आपण जेव्हा वाढलो तेव्हा आपल्याला तुला उद्या दुसऱ्याच्या घरात जायचं आहे. थोडं कंडिशनिंग व्हायचं बायकांचं. येस. तर वी वर ऑल्वेज प्रिपेअर्ड टू फाईट द सिच्युएशन किंवा नाही मी करूनच दाखवेन. सुपर वुमन कॉम्प्लेक्स होता थोडा आपल्याला, की मी सगळं करून दाखवू शकते बघा. आता मुलींना आपण मुलांसारखंच वाढवतो. तर हो त्यांना आणि ही आता न्यूक्लिअर प्रथा फॅमिलीज आहेत. हां. लग्न झालेलं जोडपं आई-वडिलांबरोबर राहतच असं पण नाही. पण तरी त्यांना त्या जोडीदाराबरोबर तर ॲडजस्टमेंट करायची आहेच की नाही? नाही, नाही. बरोबर आहे. आणि ती मुलांनी जर का केली, तर ते त्यांना जरा मला वाटतं थोडंसं इव्हॉल्व मुलाकडच्यांना पण व्हायला पाहिजे. मी स्वतः एका मुलाची आई आहे. तर आय थिंक आय शुड बी ट्रेनिंग माय सन अँड आय हॅव बीन डूइंग दॅट, की हे घराची कामं म्हणजे फक्त तुझ्या बायकोची जबाबदारी नसणार आहे. घर तुझं पण आहे. तर तू तिला मदत करतो ही कन्सेप्टच नाहीये. घर तुझं पण आहे, ही कामं तुझी पण आहेत. तर ह्याच्यात तुम्हाला पण कारण की ती पण बाहेर पडेल, तूही बाहेर पडशील. तुलाही काही ना काही तुझा हातभार लावलाच गेला पाहिजे, असं अपेक्षित राहणं म्हणजे अपेक्षा करणं, की प्रत्येक वेळा म्हणजे मागच्या पिढीच्या पुरुषांनी जसं फक्त ताटावर येऊन बसायचे असं शक्य नाही ना पुढे. नाही. नाही हां, तर आता म्हणजे हे मला वाटतं ही इव्हॉल्वमेंट ही म्हणजे हे जे आहे हे एस्पेशली मुलाकडच्यांकडे पण घडलं पाहिजे. घडलं पाहिजे. खरंय. ही जागरूकता आणि याच्याबद्दलचं एज्युकेशन. पल्लवी तुझं झालंय का? मी एक प्रश्न येस. आलेला दिसतोय मला. हो, हो. येस, येस. हां. Also, if you are going through a divorce and dealing with a narcissist person who is getting happiness in your pain, do you have any suggestions about how to deal with the situation or narcissist person? आता तुम्हाला जर
माहितीये की ती व्यक्ती तशी आहे, तर तुम्ही त्याच्याशी वाकड्यात शिरून डील करणार का चांगल्या पद्धतीने डील करणार? कारण तुम्हाला जर दिसतंय की दॅट पर्सन इज गेटिंग हॅपीनेस इन युअर पेन, then don't show pain, don't get disturbed, is what you can do. You can work on yourself. Don't work on changing him or her, whatever. Work on yourself to see how you can evolve through it and not get disturbed. याच्यासाठी खूप गोष्टी करता येतात, पुस्तकं वाचता येतात, काउन्सिलिंग घेता येतं, मेडिटेशन करता येतं, आपले छंद जोपासता येतात. अनेक गोष्टी आहेत ज्याच्यातून त्या समोरच्या व्यक्तीला तुम्हाला त्रास देण्यातनं जो आनंद होतोय ना, तो तुम्ही त्रासच करून घेऊ नका. एवढंच मी सांगेन. परत एक प्रश्न आहे अंकिता चेवाले यांचा. इफ द हो. पर्सन इज गोइंग थ्रू ट्रॉमॅटिक डिव्होर्स, remarriage is scary concept. I wanted to ask how to deal with such situation if you develop trust issues and multiple other traumas even after counseling. बट यू आर गोइंग थ्रू डिव्होर्स असं म्हटलंय ना? Through traumatic divorce, going through traumatic divorce. So if it is a traumatic situation, then in that case, getting out of the situation is the first thing that you need to concentrate on. If it is traumatizing you so much, that's all. And you are already, if you are taking counseling, then I think the counselor can help you better to go through this. बऱ्याच वेळा जसं कोणी पेशंट आमच्याकडे येतो आणि त्याला जर ताप आला, खोकला झाला, तो म्हणतो एकदा डॉक्टरकडे गेल्यानंतर बरा व्हायलाच पाहिजे. तसं बऱ्याच वेळा काउन्सिलरकडे गेल्यानंतर त्यांना वाटतं की सगळी परिस्थिती एकदम सुधारायलाच पाहिजे. कमीत कमी 1 महिन्याच्या काउन्सिलिंग व्हायलाच पाहिजे. बऱ्याच वेळा अशा अतिअपेक्षा असतात आणि जे काउन्सिलिंगला जातात बऱ्याच वेळा त्यांना बऱ्याच बाबतीत काउन्सिलिंग करण्याची गरज असते. त्यांच्या व्यक्तिमत्व समस्या, जीवनाच्या फिलॉसॉफीच्या समस्या, अपेक्षांच्या समस्या, गरजांच्या समस्या किंवा जे काही ॲक्शन घेतात त्या ॲक्शनमध्ये काय दोष राहतात त्यांच्या समस्या, या वेगळ्या ज्या आस्पेक्ट आहेत, समस्या हँडल करायचे बऱ्याच वेळा त्यांच्याकडनं दुर्लक्षित होतं आणि मग त्यामुळे असं वाटतं की काउन्सिलर काही उपयोगाचे नाही किंवा आपले नातेवाईक सांगतात ते काही उपयोगाचं नाही. तर बऱ्याच वेळा आपण जे काही चुकीचं समजून घेतो, काही गैरसमज करून घेतो, त्या गैरसमजामध्ये आपण बळी पडलेलो आहोत का याचंही भान आपण ठेवलं जायला पाहिजे. बऱ्याच वेळा हे पालकांच्या बाबतीत घडू शकतं. केवळ मुलांच्या मुलींच्या बाबतीत नाही घडत, बाकीच्याही बाबतीत घडू शकतं. त्याच्यामुळे ओव्हरऑल ऑब्झर्वेशन असं आहे की म्हणजे सर्वांचंच आपण एखादं काउन्सिलिंग व्हायला पाहिजे. नमस्कार. नमस्कार, बोला. खूप छान विषय आहे. जसं काउन्सिलिंगवर मध्ये बोलणं झालं मगाशी, तर मला तर वाटतं ताई आपण हे कंपल्सरी करूया का? कारण काय होतं अरेंज मॅरेजमध्ये कोणी कोणाला ओळखत नाही आणि नंतर मग ते थोड्या अपेक्षा जास्त झाल्यात. 25 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वीचे लग्न आणि आजचं लग्न याच्यामध्ये खूप जमीन अस्मानाचा फरक आहे. एस्पेशली मुलगी आत्मनिर्भर झाल्यामुळे तर अजिबात कोणाचं ऐकून घेत नाही. मग ते बाकीचे कोणी नकोय, सासू-सासरा नकोय, आई-बाबांकडे ओढ असतो, पण सासू-सासरा नकोय. हे सर्व प्रकार आहे आणि त्याच्यात बऱ्याच वेळा मुलीचे आई-बाबा जास्त याच्यात अगदी. वीज लावतात. खूप नक्की, वेळा. खरंच. त्यांचं इंटरफरन्स एवढं असतं, तिला काही त्रास नसतो, अजिबात नाही. पण तू असं कर, तू तसं कर आणि ठीक आहे, तिला वाटतं आपले हे चांगले भले विचार करणारे आहेत, तर ते का खोटं बोलतील? म्हणजे मनाविरुद्ध पण काही-काही गोष्टी चुकीच्या होतात आणि मग ते तणाव वाढत जातं. तर म्हटलं आधी काउन्सिलिंग करणं आपण कंपल्सरी करूया का? लॉने करू शकत नाही, पण दोघांनी मिळून ठरवानी का सर्व समाजाने ठरवायला पाहिजे. हो, तुम्ही म्हणजे आधी काउन्सिलरकडे जाऊन या बाबा, भेटा, एकमेकांना समजून घ्या चांगलं आणि नंतर मग पुढे त्याचा फरक पडेल या दृष्टीने करावं, असं मला वाटतं. त्याच्यावर काय अगदी. तुमचं मत आहे? हो. आता माझीच स्टुडंट एक म्हणजे आता गेलं वर्ष, 1.5 वर्ष तिचं लग्न जमवण्याचं चालू आहे हां. आणि त्यामुळे ती मध्यंतरी माझ्याशी बोलत होती, की मॅम असं मुलगा पाहिला, हे पाहिलं ते. पण म्हणे सगळ्यांचं म्हणणं असं आहे, की आता ती माझ्यासारखी डॉक्टर आहे, क्लिनिक वगैरे ते, तर मला प्रॅक्टिस करायची असं तिचं म्हणणं होतं. पण म्हणे सगळ्यांचं म्हणणं असं आहे, की घरातली पण कामं केली पाहिजेत. म्हटलं थांब, घरातली कामं केली पाहिजेत म्हणजे काय? तू मला एक सांग म्हटलं अनु, तू कॉलेजला येत होती, शिकत होतीस, तेव्हा मला अनेकदा तूच सांगितलंस, की माझी आई आजारी होती. घरात 2 बहिणी आहेत अजून हं, तरी ही मोठी मुलगी. आई आजारी होती, हे होती, तरी तू तेव्हा शिकत असताना घरातलं थोडंफार स्वयंपाक, आज पोळ्या करून आले, आई आजारी आहे, घरातलं बघून करून आलीस की नाही, शिकलीस, छान पोस्ट ग्रॅज्युएट झालीस. मग तेव्हा तुला हे घरातलं काम करणं म्हणजे वेगळं वावगं वाटलं नाही. मग सासरी गेल्यावर ते घरातलं काम म्हणजे तुला काय अगदी झाडू, पोछा असं खूप सगळं करायला लावणार आहेत का? जस्ट हॅव अ क्लॅरिटी अबाउट इट, की राइट, नक्की राइट. काय करायचंय?
आता आज मी सुद्धा शिकलेली असून माझी प्रॅक्टिस, माझं कॉलेज होतं, सगळं होतं, तरी मी पण घरात स्वयंपाक हे ते आहे ते करते आणि आजकाल मदत आहे की अवेलेबल, येस. नाहीये का? पण मुलींचा असा समज झाला, घरातलं काम मी करणारच नाही. असं म्हणजे घरातलं काम करायला सांगतायत म्हणजे काहीतरी कमीपणा, असं नाहीये. यू नीड टू हॅव अ क्लॅरिटी अबाउट इट. की तुम्ही ते लग्नाआधी पण थोडंफार करत होतातच की तुमच्या स्वतःच्या घरात. मग बरोबर. सासरी गेल्यावर करायला काय हरकत आहे? खरंय खरंय. छान यामध्ये सांगितलं. थोडा मुलीच्या आई वडिलांचाही सहभाग असू शकतो, कारण त्यांना असं वाटतं आपली मुलगी एवढी शिकली आहे, तिने घरी काम करायचं नाही, पण तेच काम सुनेने करायला पाहिजे ना. तिथे बदलत नाही ती. हो. अगदी, अगदी. हा मग ती सून डॉक्टर असो, का इंजिनियर असो, आर्किटेक्ट असो, हो. काहीही. अगदी कोरोना काळात सुद्धा असं झालेलं आहे, की ऍक्च्युली मुलांनी भांडी घासली, बापरे! असं कसं? पण मग सून तुमची डॉक्टर आहे ना, मग तिनी भांडी घासली तर काय म्हणजे काय वेगळं आहे का गोष्टी या? तिनी घासली तर ठीक आहे. मुलांनी नाही घासायचे. आई वडिलांचाच त्याच्यात खूप महत्वाचा रोल आहे, मुलाच्याही बाबतीत आणि मुलीच्याही बाबतीत. दोन्ही, दोन्ही. म्हणूनच सांगितलं, की आपली आत्ताची जी पिढी आहे, जेव्हा आपण पुढच्या पिढीला या गोष्टी सांगणार आहोत, तेव्हा आत्तापासनं याच्यात नक्कीच बदल केले पाहिजे, सकारात्मक. भांडे घासता घासता आपण आपल्या मनातही सुधारणा केली पाहिजे. मनात ते विचार घासायला पाहिजे. घासायला पाहिजेत. नकारात्मक भावना घासायला पाहिजे. येस. कुणी काही ट्रॉमॅटिक अनुभव आहे ते विसरायला पाहिजे. हे क्लॅरिटी करायला पाहिजे. हा क्लीनलीनेस नाही केला. आई-वडिलांनी हा क्लीनलीनेस त्यांच्याकडनं करून घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा हा कन्सेप्ट लक्षात येत नाही, की आपल्या मुलाचं किंवा मुलीच्या विचारांमध्ये घाण आहे किंवा भावनांमध्ये टॉक्सिसिटी आहे किंवा अहंकार गरजेपेक्षा जास्त ॲक्टिव्ह आहेत किंवा भांडणाची प्रवृत्ती ॲक्टिव्ह आहे, हे लक्षात नाही घेतलं किंवा सहनशीलतेची कमतरता आहे किंवा सेवाभावना नाही आहे. ह्या कमतरता जे काही वाद झाले हेही लक्षात घेतलं जात नाही. मग ते निघत नाही. भरून निघत नाही म्हणून मग भांडण किंवा आपण जे म्हणाले वाद होतात किंवा मग समजावं लागतं. बेसिकली मला असं वाटतं, की या गोष्टी ज्या स्वयंपाक-पाणी असो किंवा स्वतःची कामं स्वतः करता येणं, हे सर्व्हायव्हल स्किल समजलं गेलं पाहिजे. याला पुरुषांची कामं आणि बायकांची कामं हे लेबल करेक्ट. लागण्यापेक्षा कारण की आता आपण मुलं पण बघतो, की शिकायला नोकरीनिमित्त बाहेर राहतात. बायको त्यांच्या आयुष्यात जेव्हा येईल तेव्हा येईल. तोपर्यंत तर त्यांना जिवंत राहायचं ना खाणं-पिणं करून आणि रोज उठून तुम्ही बाहेर नाही खाऊ शकत. तब्येत पण चांगली राहत नाही. काही-काहींना पगार तेवढा नसतो, की परवडेल तसं. त्याच्यामुळे या गोष्टी जर का करता आल्या, तर ही म्हणजे हे इव्होल्युशन मुलांकडच्या म्हणजे फॅमिलीमध्ये पण झालं पाहिजे, की समजा 2 पोळ्या मुलांनी आपल्या लाटल्या, तर त्याच्यात एवढा हव्वा मचवण्यासारखं काही नसायला पाहिजे. उलट त्याला आलं पाहिजे, जेणेकरून अल्टरनेट त्यांचं ते वेळापत्रक बनवून घेऊ शकतील ना, की आज तू स्वयंपाक कर, उद्या मी स्वयंपाक करतो. खायला सगळ्यांनाच लागत असतं. त्याच्यामुळे करेक्ट. पुढच्या पिढीला या पिढीने तरी असं म्हणजे आता नवीन होऊ घातलेले जे सासू-सासरे असतात, त्यांनी तरी हे या दृष्टीने सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे असं मला वाटतं, की लुक ॲट दॅट ॲज अ सर्व्हायव्हल स्किल. समस्या ही आहे की सासू-सासऱ्यांना एज्युकेट कोण करणार आहे? नाही, नाही. मागच्या पिढीवरती नाही म्हणते मी. आम्ही आता जे होऊ घातलेले सासू-सासरे, उद्या माझ्या मुलाचं लग्न झाल्यावर माझ्या मुलाला काही काम करावं लागलं नाही पाहिजे. सगळं येणाऱ्या सुनेनी केलं पाहिजे. ही जर का माझी भूमिका असेल तर ती चुकीची आहे. आपण चेंज करायला जाणार नाही आता. आधीच्या पिढ्यांमध्ये आपण वेळही घालवायचा पॉइंट नाही आणि त्यांची जे काही धारणा असेल ती त्या काळानुसार होती. ती योग्य असेल, अयोग्य जे काय असेल. आता जसं काळ बदलतो आहे त्यानुसार माझं तर म्हणणं आहे ही मोठी जबाबदारी मुलाकडच्या लोकांची जास्ती आहे कारण की ती घर सोडून आपल्याकडे आलेली असते. तेव्हा तिला वेलकम करणं, कम्फर्टेबल करणं हे आपलं काम आहे असं मला तरी वाटतं. हा नमस्कार दादा. नमस्कार. मुलींना असं सांगू शकतो का आपण की स्वयंपाक करताना जसं आता बाहेरच्या दुसऱ्या कामांना आपण लावू शकतो, धुणं भांडी वगैरे सगळ्या कामांना, पण स्वयंपाक करताना आपण म्हणजे आपली परंपरा आहे ती आणि संस्कृती आहे की आपण स्वयंपाक करताना जे भावना त्याच्यामध्ये टाकतो ते आपल्या सगळ्या फॅमिलीला आणि मुलांना पण मिळतात. म्हणजे त्यांना आवडीने त्यांनी स्वयंपाक करायला हवा मुलींनी असं असं बरोबर आहे का बुवा, असं सांगणं माझे विचार बरोबर आहेत का? ऍक्च्युली आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये नाही का शेवटच्या दिवशी सगळ्यांना सांगितलं जातं, की तुम्ही स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून घेऊन या आणि एकमेकांना शेअर करून जेवा. आता ही जी डबा पार्टी असते, हा ह्या डबा बरोबर. कॉन्सेप्ट अजूनही टिकायला हवा आणि तो टिकवणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. डबा पार्टीचा कॉन्सेप्ट जेवढा टिकेल तेवढं प्रेम आपसातलं वाढणार आहे. मग ते घरात असो किंवा बाहेर असो. बाहेर जातो तर आपण बरोबर. हॉटेलमध्ये राहतो. बाहेर डबा न्यायला आपल्याला लाज वाटते. मुळात संस्कृतीचा अशा प्रकारे अप्रतिमपणे ऱ्हास होत आहे आणि मुळात हॉटेलचं जेवण हे हेल्दी जेवण नसतं. हो ना, तेच ना.
थँक्यू सर. आता त्या नीताताईंनी जे सांगितलं ना सर, त्याच्यावर मला असं वाटतं एक वाक्य बोलावं, की ब्रह्मकुमारी संस्थेवाले सुद्धा असंच सांगतात, की तुम्ही अन्न तुमचे स्वतः घरात तुम्ही बनवा. हा हा कारण तुमचे व्हायब्रेशन्स त्या अन्नात उतरतात आणि ते संपूर्ण कुटुंबाला त्याचे फायदे मिळतात. बरोबर ती आहे. काम करणारी बाई जी आहे ती रागाने करते, तिच्या घरातले तिचे वाद झालेले असतात, ते सगळं तिच्या डोक्यात बरोबर. कॅरी असतं, ते सगळं तिच्या हातातनं त्या अन्नात उतरतं, ते सगळं आपल्याला मिळतं, तेच त्यामुळे घरात चिडचिड होते. हे तेच सगळं म्हणायचं. बरोबर आहे. मुलींनी स्वयंपाक स्वतः करावा, बाकी सगळं आवडीने. बाई करून घेतलं तरी चालतं बाईकडनं. की काउन्सिलिंग आपण आता हे सांगितलं की प्री मॅरेज काउन्सिलिंग खरं केलं पाहिजे, बऱ्याच लोकांनी सांगितलं. पण समाजामध्ये प्री मॅरेज काउन्सिलिंग करा असं म्हटलं की लोकांना कमीपणा वाटतो किंवा त्यांना कुठेतरी असं न्यूनगंड सारखं वाटतं. तर खरंच आता समाजाची गरज आहे की प्री काउन्सिलिंग केलं पाहिजे. या डिस्कशनवरनं आपल्याला लक्षात येत आहे. तर कसं समाजामध्ये इंजेक्ट करता येईल हे किंवा कसं रुजवता येईल हे जरा आपण थोडं सांगा या ठिकाणी. सर, एक तर हा जो प्लॅटफॉर्म आहे महाजन सरांनी निर्माण केलेला, असे अनेकानेक अजून झाले पाहिजेत आणि या दृष्टीने समाजाचं छोट्या छोट्या ग्रुप्समध्ये का होईना प्रबोधन केलं पाहिजे. त्याशिवाय हे होणार नाही. असं सडनली कुठलाही चेंज होणार नाही. पण तो कंटिन्युअसली स्टेप बाय स्टेप छोट्या छोट्या ग्रुप्समधनं, डिस्कशन्समधनं अशी वेगळी वेगळी चर्चासत्र होऊनच ते होऊ शकतं. आता तुम्ही जे म्हणतात की तो कमीपणा वाटतो, त्याच्याबद्दल चांगल्या दृष्टीने पाहिलं जात नाही. तर मला एक सांगा, पूर्वी तर हे पण होतं की डायबिटीज झाला म्हणजे डायबिटीज डिटेक्ट झाला म्हणजे पण कमीपणा. बापरे, कुणाला सांगायचं नाही. असं होतं की नाही? पण आता खुल्लम खुल्ला सगळे बोलतात, नाही मला शुगर आहे, मला गोळ्या चालू आहेत, मला हे आहे, माझी ट्रीटमेंट आहे. आता त्याच्याबद्दल कमीपणा वाटत नाही. का बरं? कारण त्याच्याबद्दल प्रबोधन झालं. हे का होत आहे? कशामुळे होत आहे? याला ट्रीटमेंट काय आहे? काय पद्धतीने काळजी घेतली पाहिजे? हे सगळं माहिती झालंय. तसंच या गोष्टीचं सुद्धा झालं पाहिजे. हे केलं कोणी पाहिजे? जाणकार व्यक्तींनी, आपल्यासारख्यांनी या अशा प्लॅटफॉर्मवरती. सगळ्या सामाजिक संस्थांमध्ये हा विषय Yes. महत्वाचा आहे. महत्वाचं आहे. कुटुंबाला संरक्षण करणं ही काळाची गरज आहे. कुटुंबाला स्ट्रॉंग अनेक करणं, सामाजिक कुटुंबाला एक प्रकारच्या नवीन धोरणाने निर्माण करणं किंवा कौटुंबिक जीवन जगणं हे गरजेचं आहे. म्हणून सगळ्या सामाजिक संस्थांची जबाबदारी वाढते. सर्व डॉक्टरांची जबाबदारी वाढते, सर्व काउन्सिलरची जबाबदारी वाढते, शिक्षकांची, एज्युकेशन सिस्टीमची जबाबदारी वाढते की माझ्या जीवनामध्ये समस्या जेव्हा निर्माण होतात तेव्हा मी माझं मानसिक, सामाजिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या कसं हाताळावं, मला कसं हाताळावं आणि समोरच्याला कसं हाताळावं. आणि मी परिस्थितीला दोष देऊ नये, लोकांना दोष देऊ नये. आधी मला जबाबदार धरावं आणि मी खरंच माझ्याशी वचनबद्ध आहे का याचं भान ठेवावं आणि मी जबाबदारी स्वतःहून घेत आहे का माझ्या जीवनाची आणि समाजाच्या समस्यांची जबाबदारी स्वतः घेत आहे का, याबाबतही आपण भान ठेवावं. आणि त्यासोबत मी जे काही करत आहे ते क्वालिटीने करत आहे का? माझं जीवन मी माझ्या क्वालिटीने जगत आहे का? इतरांचं जीवन जगण्यासाठी मी क्वालिटीने हेल्पफुल होत आहे का? याबाबतही आपल्या सर्वांचं एक प्रकारचं चिंतन होणं आणि त्याप्रमाणे कृती होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे केवळ त्यांचं जीवन सुधारणार नाही, पण आपल्या जीवनाची क्वालिटी सुधारणार आहे. म्हणून आपण सर्वांनीच ह्या बाबतीत विचार करूया आणि आजच्या मीटिंगचा संदेश आपण आपल्या सोबत देऊया, इतरांनाही सांगूया. या मीटिंगबद्दल आपण इतरांना सांगा, इतरांच्या जीवनामध्ये त्यांना इन्व्हॉल्व व्हावं. म्हणून आपण ह्यासाठी ह्या मीटिंगचा जो संदेश आहे तो इतरांपर्यंत पोहोचवत चला, की जेणेकरून ज्यांना गरज आहे ते येतील, ज्यांना गरज नाही तेही येतील, कारण ते इतरांना सपोर्ट करू शकतील. ते इतरांना प्रबोधन करू शकतील. म्हणजे मला सुद्धा खूप लोकांनी असं विचारलं की ज्यांनी पुनर्विवाह केला आहे, करायचा आहे किंवा ज्यांचा डिव्होर्स झाला आहे अशांनीच जॉईन व्हायचं का? तर म्हटलं नाही, सगळ्यांनीच व्हायला काहीच हरकत नाही. म्हणजे तुमच्या आयुष्यात ही घटना होईलच असं नाहीये, पण जाणून घेण्यामध्ये काय हरकत आहे? बरोबर. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही केव्हाही याबद्दल मदत करू शकता ना. मुळात मदत करण्याची प्रवृत्ती जागृत असली ना तर आपल्या जीवनालाही मदत होते. जो देतो त्याला मिळतं, जो जास्त देतो नमस्कार त्याला मॅडम. जास्त मिळतं. माझ्या जवळच्या जोडप्यामध्ये असं घटस्फोट झालेला आहे. त्यांची 10 वर्षाची मुलगी शाळेत जाते. तर शाळेतल्या मुली तिला सारख्या विचारत असतात, तुझे आई वडील वेगळे का राहतात? आणि दोघं एकाच गावात आहेत सध्या, पण आई आणखीन वडील हे वेगवेगळे राहतात. कधीतरी ती वडिलांच्याकडे जाते, पण तिला सतत प्रश्न असाच तिच्या वयाच्या मुली ज्या आहेत त्या विचारत असतात की तुझे आई वडील वेगळे का राहतात? तिनं काय उत्तर द्यावं? तिची सध्या मनाची अवस्था अशी जरा चलबिचल झाल्यासारखी झालेली आहे. म्हणजे थोडासा मनावर ट्रेस आलेला आहे तिला.
अशा परिस्थितीत काय करावं? आणि आई वडील तर काही परत एकत्र येण्याची शक्यता नाहीये आणि शक्यता नाही. हा. दोघेही पुनर्विवाह करणार नाहीये. हम्म. ते त्यांनी ठरवलेलं आहे. अशा अं, वेळेस त्या मुली तर यामध्ये त्या मुलीच्या वयाच्या हिशोबाने तिच्या समज तिची जी काय आहे त्यानुसार तिच्या मैत्रिणी सुद्धा तिच्याच वयाच्या आहेत ना, त्यांना हो. सुद्धा फार काही ऍडव्हान्स खूप मोठी मोठी उत्तरं देऊन थोडीच चालणार आहे. त्यामुळे त्यांच्या वयानुरूपच माझ्या मते तिला फक्त आईनी किंवा तिच्या वडिलांनी समजावून सांगणं की अगं आमचे सध्या ना दोघांच्या कामाची ठिकाणं वेगळी वेगळी आहेत किंवा आम्हाला आत्ता या परिस्थितीमध्ये वेगळं राहणं जास्त आवश्यक आहे म्हणून वेगळे राहतोय. नंतर ती जसजशी मोठी होईल तिचं या बाबतीतलं हे नातं या जे काय अडचणी आहेत याच्याबद्दलचं विचार किंवा प्रगल्भता वाढेल तेव्हा तिला ऍक्च्युअल कारण काय आहे आणि का वेगळे राहतात हे जास्त स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. आणि ती जर खूप डिस्टर्ब होत असेल तिच्या मनावर मानसिकतेवर परिणाम होत असेल तर काउन्सिलिंग घेतलं पाहिजे एवढं नक्की. पण सध्या तिच्या वयानुरूप एवढंच सांगणं की तिच्याच वयाच्या मैत्रिणींना त्यांचे ना आता सध्या व्यवसाय किंवा काम करण्याची ठिकाणं लांब लांब आहेत त्यामुळे काही कारणाने ते नाही राहू शकत आहेत. पण मी आईकडे पण राहते आणि बाबाकडे पण राहते, मला दोघं जण आहेतच की. पण दोघं जण एकाच गावात आणि 2-3 किलोमीटरच्या अंतरावर राहत आहेत सध्या. एवढ्या अंतरावरच आहेत ते तिघ जण. असा प्रकार झालेला आहे. ठीक आहे, त्याला काउन्सिलिंगची जरा गरज लागेल असं वाटतंय काउन्सिलिंगची मला गरज थोडंसं लागण्याची पण यावेळी. शक्यता आहे. हो. 10 वर्षाची मुलगी म्हणजे ती आता लहान राहिलेली नाहीये. कारण आता आजकालच्या 10 वर्षाची मुलं बऱ्यापैकी म्हणजे त्या मानाने बरेच प्रगल्भ समंजस असतात. असतात. आणि टीव्हीवर जे सिरियल्स वगैरे बघतात तर त्याच्यामुळे त्यांना डिव्होर्स हा शब्द माहिती असतो. आणि बऱ्याचशा त्याचे क्लासमेट्स जे असतात तर त्यांना पण माहिती असतं की यांचं डिव्होर्सकडे वळण चाललं आहे. ते फक्त झालेलं आहे. कधी कधी चिडवण्यासाठी पण ते गोष्टी केल्या जातात. हां. तर अशा वेळेस जेव्हा असं काही उत्तर दिलं म्हणजे तर कधी कधी आहे ना खरं खरं सांगितलेलं पण बरोबर असतं बरं की पडतं. त्याच्याने तो विषय लवकर संपतो की म्हणजे आमच्या परत माझ्या परत चिडवलं जाणार नाही अजून. ऍक्च्युली हा, मला की तसंच वाटतं आणि की फॅक्ट सांगा ते पण मजा घेत असतात म्हणजे वर्गातले मुलं मुली पण मजा घेत असतात बघू ही काय उत्तर देते. हां. तर सरळ तशीच सांगितलं तरी शक्यता आहे. चालतं की हा तर सरळ सांगितलं तरी चालतं की माझ्या आई वडिलांचं पटत नाही म्हणून ते वेगळे राहतात. व्हेरी तो ट्रू. विषय संपतो मग हो. असं. म्हणजे ते परत परत नॅगिंग पण होणार नाही. हेही आहे. हां. आणि हे कशा पद्धतीने सांगितलं जावं याच्यासाठी पण आई वडील किंवा काउन्सिलर हे जास्त चांगलं हो, सांगू बरोबर. शकतील. आणि याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा काय आहे माहितीये त्या मुलीला असा मेसेज पण जातो आईकडनं. समजा मुलगी आई बरोबर राहते असं मी गृहीत धरतोय. हं? हो. तर मुलगा राहतो. आईकडनं मुलीला असा मेसेज पण जातोय की जर पटत नसेल तरी सुद्धा क्वालिटी ऑफ लाईफ खराब करून राहणं असं कॉम्प्रोमाइज करणं योग्य नाही. मुलगी तर आईकडे राहते सध्या. मुलगी हा आईकडे आहे. तर जर आई वडिलांचं पटत नसेल आणि आईला समजा जर प्रेम आणि रिस्पेक्ट मिळत नसेल घरामध्ये तर आई आणि वडील जर वेगळे राहणार असतील तर ते त्याच्यात काही गैर नाहीये किंवा त्याच्यात काही चुकीचं नाहीये असाही मेसेज मुलीला पोचला पाहिजे. कारण तिलाही पुढे तिच्या जीवनामध्ये जे नाती येणार आहेत त्यांच्यावर तिला पण वेगवेगळ्या पद्धतीने ह्या गोष्टी इन्फ्लुएन्स करणार असतात. तर अब्यूज सहन करणं योग्य नाही किंवा जर क्वालिटी ऑफ लाईफ खराब आहे आहे ते स्पष्ट सांगितलेलं तरी चांगलं. तरी सुद्धा मुलं आहेत म्हणून एकत्र राहणं हे पण हम्म. अगदी योग्य आहे असं नाही. आपल्याला ह्या जीवनामध्ये जर आपल्याला हे जीवन जर चांगल्या पद्धतीने जर जगायचं असेल तर त्यासाठी कधी कधी कठोर निर्णय पण घ्यावे लागतात. घ्यावी लागते. आणि जिथे योग्य आहे तिथे कठोर निर्णय घेणं ही ठीक आहे आणि खोटं बोलण्याची गरज नाहीये. खरं सांगायला घाबरायला नाही पाहिजे. असे निरोप त्या 10 वर्षाच्या मुलीला आपण पोहोचवू शकतो. कारण जर Thank you, sir. ती जर खोटं सांगेल तर मग ती पुढे तिच्या जास्त जीवनामध्ये जर तिच्या- काही प्रॉब्लेम हां. झाले ती परत परत खोटं सांगेल असं. हां. तर तिला जे आहे शॉर्ट अँड स्वीट म्हणजे अशी तयारी पण घेऊ शकतो आपण की समजा कधी असे हो. कोणी प्रश्न विचारला सांगून टाकायचं. हां. त्याच्यामध्ये कॉन्फिडेंटली जर सांगितलं तर मग बाकी समोरची व्यक्ती चुप असते. धन्यवाद डॉक्टर पाटील. नाही आणि आताच खोटं सांगितलं तर तिला जर काही वर्षांनी खरं कळल्यावर तिचा आईवरचाही विश्वास उडून जाऊ शकतो ना. काही आपल्याशी खोटंच बोलते म्हणून. ऍक्च्युली आजूबाजूचे लोक सत्य सांगून देतात. हा ऍक्च्युली त्यांना ते हा. समजतं. आणि आणि ऍक्च्युली मुलं जे विचारतात प्रश्न हे वडीलधारी माणसं चुकीचं बोलतात म्हणून ते विचारतात किंवा बोलतात काय चिडवतात. मग इतर वडीलधारी व्यक्तींनी काय बोलावं कसं बोलावं कोणाबद्दल याच्याबद्दल त्यांनी भान ठेवलं आणि सकारात्मकता वाढवली तर कधी त्यांच्या स्वतःच्या फॅमिलीचे प्रॉब्लेम कमी होतील आणि इतरांचे प्रॉब्लेम कमी होतील. काउन्सिलिंग महत्वाचे की लहानपणापासून केलेले संस्कार महत्वाचे?
लहानपणीचे संस्कार लहानपणी अर्थातच ते जर त्या वयात योग्य पद्धतीने केलेले असतील तर ते पुढे चांगलेच राहणार आहेत. पण ज्या क्षणी आयुष्यात तुम्हाला काउन्सिलिंगची गरज आहे त्यावेळेला ते घेतलं पाहिजे. संस्कार कमी पडले की काउन्सिलरची मदत घ्यावी लागते. संस्कार कधीही वाया जात नाहीत एवढे नाही नक्की ना, नाही जात लक्षात ठेवा. वाया. संस्कार म्हणजे काय, आपण जो व्यायाम करतो तो, आणि बरोबर. काउन्सिलरची मदत म्हणजे काय, आपण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो ते. राईट राईट राईट. त्याच्यामुळे रेग्युलरली व्यायाम करत असू आपण तरी सुद्धा कधी आजारी पडणार नाही असं नाहीये ना. हा हा जर हा, आजारी खरं. पडलो तर डेफिनेटली डॉक्टरांची मदत घ्यायला हवी. करेक्ट. तर पाहिजे. संस्कार कितीही चांगले असले म्हणून डिप्रेशन येणार नाही असं नसतं. खरं Yes. खरं राईट. डिप्रेशन आणि येऊ कधी शकतं. कधी प्रिव्हेन्शन साठी पण लागू शकतात औषधोपचार, तसे ते प्रिव्हेन्शन साठी पण काउन्सिलिंग घ्यायला काहीच हरकत नाही. बरोबर बरोबर. आणि एक ऑब्जेक्टिव्ह व्यक्ती असते काउन्सिलर, तर त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन पण आपल्याला कळतो. आपण एकाच पद्धतीने विचार करत असतो, एकाच ट्रॅकने विचार करत असतो. तर एक न्यूट्रल व्यक्ती जी थर्ड पार्टी म्हणून लांबून जेव्हा त्या सिच्युएशनकडे बघत असते तर त्या व्यक्तीला बरंच काही दिसत असतं. तर त्यांचा जो फीडबॅक असतो किंवा त्यांच्याशी जी चर्चा असते त्याच्यातनं अजून सिच्युएशनवर चांगला प्रकाश पडू शकतो बरोबर. आणि मार्गदर्शन मिळू शकतं. सगळ्यात बिग थँक्यू डॉक्टर प्रमोद महाजन सरांना. नाही नाही, येस, आपण निमित्त आहोत. त्यांचा हा फोरम खूपच छान आहे, प्रश्नच ऍक्च्युली नाही. मगाशी स्वाती करकरेताईंनी जे म्हटलं ना, अशा प्रकारच्या मीटिंग आणि मंच खूप निर्माण व्हायला पाहिजे. तर उलट आपण आपापल्या भागामध्ये निर्माण करावे. आपण ज्या संस्थेला अटॅच आहात त्या संस्थेमार्फत या प्रोग्राम निर्माण करा, कारण इथे नीड ऑफ द टाइम. आणि जर आपण ऍक्शन घेतली तर हिंदू समाज कमकुवत होत जाणार आहे. आणि त्याच्यामुळे लोकांचे जे बेजबाबदारपणा तो वाढतोय. हा बेजबाबदारपणा वाढल्यामुळे आजच्या समस्या आहेत. तर आपण कुठेतरी काहीतरी आपल्या समाजासाठी स्वतःहून स्टँड घ्यायला पाहिजे आणि घेऊन ऍक्च्युअल कृती करायला पाहिजे. तर ऍक्च्युअली करायला पाहिजे, व्हायला पाहिजे हे म्हणणं म्हणजे दुसऱ्याला जबाबदारी देणं आहे. आपण करूया सर्व. येस, या मीटिंगचे आपण पार्टनर बनूया. या मुवमेंटचे आपण पार्टनर बनूया. समाजाची जी गरज आहे, या गरजेमध्ये आपण स्वतः उभे राहिल्याशिवाय आपली स्वतःची पॉवर वाढणार नाहीये, स्वतःचा उत्साह वाढणार नाही, स्वतःचं मानसिक आरोग्यही वाढणार नाहीये. तर आपण सहभागी होऊया, म्हणजे ताकद आपोआप निर्माण होणार आहे. समाजामध्ये ताकद निर्माण होणार आहे. त्यामुळे तुझं, माझं यापेक्षा आपलं सगळं सगळ्यांचं आपलंच, हा मेसेज आपण नेऊया. आणि मी तुझ्यासाठी, तू माझ्यासाठी. करेक्ट. माझी कोणाची गरज आहे ना, तुझी मलाही गरज आहे. हा कन्सेप्ट आपण पुढे नेऊया.